आता भाज्या बाजारात आणण्याची गरज नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर प्रत्येक भाजीत आपल्याला इम्पॉर्टंट असणारी कोथिंबीर आपण कशाप्रकारे उगवायची हे सांगणार आहे. तर त्यासाठी आपण धने घेतलेले, धने जरासे क्रश करायचे, जरासे टेचायचे, त्याचे 2 पार्ट करायचे. मग एक टेचत बसेल असं नाही, जरा खाली जे ओतायचे त्याच्यावरती जरासं जड काहीतरी फिरवायचं. मी इथे वरवंटा फिरवलेला आहे, त्याच्यामुळे ते 2 भागात डिवायडेड होतात. याने काय होतं की 4 ते 5 दिवसात आपले धने उगवायला लागतात. आणि जर ते क्रश केले नाहीत तर आपल्याला हे धने उगवायला 7 ते 8 दिवस लागतात. आता त्याच्यापेक्षाही 3 ते 3.5 किंवा 4 दिवसात उगवण्यासाठी मी हे क्रश केलेले धने एका छोट्याशा पिशवीत भरून घेतलेत. ती पिशवी पण मी ते धने भिजवण्यासाठीच शिवलेली आहे. याच्यानंतर ते आपल्याला भरून घ्यायचे. बघा, याच्यात मी धने भरलेले आहेत. हे धने आपल्याला भिजायला घालायचे. तर भिजायला घालायचं रिझन असं आहे की धने भिजवल्यानंतर धन्यांची उगवण क्षमता वाढते, लवकर उगवतात. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसाचं कसं असतं की गरम वातावरण राहतं, त्याच्यामुळं जरासे थंड करून ते आपल्याला मुरायला ठेवायचे. आणि आता इथे आपण बनवतो आहे स्वस्तात मस्त ग्रो बॅग. आपल्याला विकत घ्यायचं म्हटल्यावर ते परवडत नाही, भरपूर खर्च वाटतं. असं तुमच्याकडे पेंडीची पिशवी असेल किंवा काही सामान, दिवाळीचं सामान वगैरे आणल्यानंतर अशी पिशवी असेल तर याच्यापासून तुम्ही ग्रो बॅग बनवू शकता. पण मला एका पिशवीपासून 3 बॅग भेटल्यात. तिन्ही कट केल्यानंतर म्हणजे मध्ये कट करून मी ते खाली शिलाई लावली. त्याच्यानंतर त्याचे कोपरे दुमडून तिथे पण शिलाई लावली. तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हाताने पण करू शकता. हाताने जरासे टाचे मारले तरी ते होऊन जाईल. कारण याच्यानंतर आपल्याला याला होल पण पाडावे लागणार आहेत. ज्यावेळेस आपण त्याच्यात माती फिल करू तर होल याच्यासाठी पाडायचे की जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते पिशवीतून निघून जाऊ, याच्यासाठी आपल्याला त्याला होल पण पाडायचे. तर जिकडे आपण शिलाई केलेली ते शिलाई केलेलं व्यवस्थित सरळ करून घ्यायचे. ते सरळ करायचं रिझन असं आहे म्हणजे ते शिलाई बाहेरच्या साईडला राहणार नाही, ते आतल्या साईडला व्यवस्थित राहील. आणि बाहेरच्या साईडला ही पिशवी किंवा ही जी बॅग आहे ती व्यवस्थित उभी राहील. तर बघा, ही झाली आपली ग्रो बॅग रेडी. तर आता ग्रो बॅग भरायची कशी, तर काही गार्डनर सांगतात की तुम्ही हे फर्टिलायझर मिक्स करा, ते करा. असं नाही, तुम्ही तुमच्याकडे जर ओला कचऱ्याचं बनवलं असेल किंवा वाळल्या पानांचं असेल तरी चालतं. आता मी ते थरवाईज माझी ग्रो बॅग फिल करणार आहे. सगळ्यात पहिलं तर मी खाली माती टाकली आहे, त्याच्यावरती आमच्या घरच्या गाईंचं शेणखत आहे. पूर्ण आमचा मुक्त गोठा आहे, त्याच्यामुळे हे शेणखत पूर्ण पावडर टाईप आहे. तर पावडर टाईप शेणखत याच्यात मिक्स करायचे. थरवाईज मिक्स केले मी. एका खालच्या थराला माती राहील, त्याच्या वरच्या थराला शेणखत राहील, या टाईपने. म्हणजे जे आपण पीक घेणार आहे त्याला न्यूट्रिशन्स व्यवस्थित आणि भरपूर प्रमाणात भेटतील. तर याच्यात आपण कोथिंबीर उगवणार आहोत. याच्यानंतर जे आपण भिजवलेले आहेत 1.5 दिवस ते धने काढून घेतलेले आहेत. बघा, हे आता सुके झालेले आहेत आणि फुगलेले आहेत. तर हे व्यवस्थित पसरवून घ्यायचे. पसरवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरती सुद्धा मातीचा एक थर द्यायचा आहे, म्हणजे हे झाकून जातील. कारण तर ओपन राहिले तर ते उगवतील, पण आपण जे पाणी घालतो त्याच्यामुळे किंवा जे सूर्यकिरण आहेत त्यांच्यामुळे त्याचे जे अंकुर निघतील ते खराब होण्याची शक्यता असते. मी याच्यावरती माती घालून पाणी टाकून घेतलेलं आहे, तरी पण हे जरासे मला ओपन दिसत आहेत, म्हणून मी याच्यावरती पण माती टाकणार आहे. तर धने कसे उगवले हे मी तुम्हाला दाखवले नेक्स्ट पार्टपर्यंत. तोपर्यंत सबस्क्राईब करा. आनंदी राहा.